दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। खोपोली नगर परिषदेची निवडणूक राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण व प्रतिष्ठेची समजली जाते। या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, परिवर्तन विकास आघाडी तर शिंदे शिवसेना यांच्यात कडवी लढत होत असल्याचे चित्र आहे। खोपोलीचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ समाजसेवक, चळवळीतील लढाऊ नेतृत्व डॉ. सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत। अभ्यासू व कार्यकुशल व्यक्तिमत्व, विकासात्मक दृष्टिकोन, दांडगा जनसंपर्क, जनसामान्यांशी जोडलेली नाळ याचा फायदा डॉ. सुनील पाटील यांना होणार आहे। त्यांना नगर परिषद प्रभागात प्रचार व प्रसार करतेवेळी जनतेतून उदंड प्रतिसाद मिळतोय। सर्वसामान्य जनतेला अपेक्षित सर्वांगीण व शाश्वत विकास घडवून आणल्याचा मानस व्यक्त करत विकासाला मत देऊन जनता मला नगराध्यक्ष पदावर विराजमान करेल असा ठाम विश्वास डॉ. सुनील पाटील यांनी व्यक्त केलाय। परिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढवतोय। माझ्याबरोबर माझे सर्व नगरसेवक या ठिकाणी सर्व 15 प्रभागामध्ये 31 नगरसेवक या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। अतिशय उत्साहामध्ये सर्वसामान्य जनता आमच्या सोबत या ठिकाणी ही निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झालेली आहे। आपण ही जनतेने ही निवडणूक हातात घेतली, त्यामुळे नक्कीच जनता ही निवडणूक जिंकणार आहे आणि विकासाचं विजन एकच आहे की सर्वसामान्य जनतेला आवडेल, खोपोली शहराचा विकास ही मंडळी करू शकते। त्या विश्वासाने मात्र जनता आमच्या सोबत आहे आणि आपण पाहिल्याचं आपण बोलल्याप्रमाणे विद्यमान आमदार या ठिकाणी स्वतः म्हणजे थोरवे असतील आणि भाजपाचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर असतील, या ठिकाणी ते येऊन जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका लागलेल्या असतात देखील, अनेक नगरपरिषद निवडणुका आहेत, पण या ठिकाणी खोपोलीत त्यांना यावं लागते। याचाच अर्थ असा की सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आणि म्हणून त्यांना या ठिकाणी यावं लागते। जी संधी मला कमी वयामध्ये आणि कमी कालावधीसाठी मिळाली होती, म्हणजे पुन्हा एकदा आदरणीय आमचे मार्गदर्शक, प्रदेशचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या कोकणाचे भाग्यविधाते आदरणीय रायगडचे खासदार तटकरे साहेब यांनी विश्वास दाखवला आणि आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी जो काय माझ्यावरती विश्वास टाकला आणि या ठिकाणचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांनी ही उमेदवारी जाहीर केली। नक्कीच सांगायला अभिमान वाटेल की सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे। त्यामुळं मी असेल, माझे सर्व नगरसेवक असतील, या ठिकाणी जिंकून येतील आणि विकासाचं विजन हेच असेल की त्यांनी आतापर्यंत म्हणजे जो विकास करायला पाहिजे होता, म्हणजे त्यांच्याकडं आज दुसरे टर्म आमदारकी या ठिकाणी दिलेली, परंतु फक्त प्रत्यक्षात निधी आला, परंतु आपण जर पाहिलं तर खोपोलीचा जो व्हायला पाहिजे डेव्हलपमेंट, जे विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही। चेहरा मोहरा बदलण्यासाठी, तो विकास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असलेला विकास करण्यासाठी या ठिकाणी आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहोत। लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।